म्हणून टाळी वाजवायची. आजू सांग का, फुलो की मजा माला से, फुलसी मजा माला से, भोजन की मजा थाली से, और हरि कीर्तन की मजा है ताली से. म्हणून टाळी वाजवा विठ्ठल. बघा आज या ठिकाणी खरंच त्यांचं पुण्य आहे, कारण आज नवरात्र महोत्सवा निमित्त सुद्धा या ठिकाणी कीर्तन आहे. कारण नवरात्रामध्ये त्यांचं पुण्यतिथी या ठिकाणी आली म्हणून खरंच ते पुण्यवान आहेत. कारण देवी म्हणजे एक शक्ती आहे. देवीचं सुद्धा फार या जगामध्ये महत्व सांगितलेलं आहे. आपण नवरात्र महोत्सव या ठिकाणी साजरी करतो, बरोबर. प्रत्येक गावागावामध्ये नवरात्र महोत्सव साजरी करतो, पण काय साजरी करतो माहीत असावं लागतं, बरोबर ना. मी थोडंफार देवीचं सांगेन की कारण या ठिकाणी देवी देखील आपल्या समोर विराजमान झालेली आहे. म्हणून नवरात्र महोत्सव आपण या ठिकाणी साजरी देखील करत आहोत. काय साजरी करतो नवरात्र महोत्सव, तर ऐका सांगून जाईल. वेदव्यासांनी रचलेलं जे काही 18 पुराण आहेत, त्या पुराणापैकी एक पुराण म्हणजे मार्कंडेय पुराण. कोणतं? मार्कंडेय पुराण. आणि त्या पुराणामध्ये एक कथा सांगितलेली आहे की कश्यप ऋषी आणि देवी धनु, म्हणजेच कोण हो, कश्यप ऋषी आणि देवी धनु यांचा पुत्र कोण होता? कोण होता? महिषासुर राक्षस, बरोबर. ह्याला फार अशी शक्ती होती, देवाने दिलेली फार अशी शक्ती होती. परंतु त्यानं काय केलं, आपल्याला काहीतरी वरदान मिळावं यासाठी त्यानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. कशाची? ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन ब्रह्मदेवानं सांगितलं की हे बघ महिषासुरा, मी तुला प्रसन्न झालोय, जे काही मागायचंय ते माग. ब्रह्मदेवाला महिषासुरानं मागितलं की हे बघा ब्रह्मदेवा, मला काय करा, तर मला तुम्ही मरण नको, मला आमरपण द्या. ब्रह्मदेव म्हणले, अरे महिषासुरा, या पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या जीव जन्म काय असेल, देव दानव मानव प्राणी या सर्वांना मरायचंय आणि तुला मी असं वरदान कसं देऊ की तुला मरण नको. असं वरदान तरी मी तुला देऊ नाही शकणार. मग त्या ठिकाणी महिषासुर राक्षसानं सांगितलं की हे बघा, मला या पृथ्वी तलावर देव दानव मानव प्राणी यापैकी कोणी मारू शकणार नाही, असं तुम्ही मला वरदान द्या. ब्रह्मदेव म्हणले की ठीक आहे बाबा, देव दानव मानव प्राणी हे तुला कोणी मारू शकणार नाही, पण तुला एक स्त्री मारू शकेल. कोण? एक स्त्री मारू शकेल. ह्याला वाटलं बाबा आपल्याकडे एवढी अशी अथांग अशी शक्ती आहे, आपल्याला देव मारू शकत नाही, दानव मारू शकत नाही, मानव मारू शकत नाही, मग एक साधारण स्त्री काय मारू शकणार आहे आपल्याला. ह्याला वाटलं बरं ठीक आहे, म्हणले मला तुम्ही असं तरी वरदान द्या. मग ब्रह्मदेवानं वरदान दिलं. ह्या महिषासुराला गर्व झाला, आनंद झाला की बाबा ब्रह्मदेवानं मला काय दिलंय, आता वरदान दिले. सर्व पृथ्वी तलावरच्या सर्व जे काही देव आहेत, दानव आहेत, मानव आहेत, ह्या सर्वांना तो महिषासुर काय करू लागला, त्रास देऊ लागला. त्रास देत होता. ऐका, महिषासुर राक्षस त्रास देऊ लागला तेव्हा सर्व देव देवता मिळून नवे त्यांना त्रास दिला. एवढंच नाही तर त्यानं स्वर्गावर देखील आक्रमण केलं, स्वर्ग ताब्यात घेतला, स्वर्ग त्यानं जिंकला. कोण? तर महिषासुर राक्षसानं. तेव्हा सर्व देव देवता मिळून भगवंताकडे गेले. कोण? त्रिदेवाकडे गेले. कोण? ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे गेले. त्यावेळेस त्यांना ही कथा सांगितली, झालेलं घडलेलं सांगितलं. ब्रह्मदेव म्हणले की हे बघा, मी तर ह्याला काय दिलंय, वरदान दिलंय, म्हणून मी ह्याला मारू शकत नाही. मग विष्णू देवाने विचार केला की बाबा आपण 3 देवांनी मिळून काय करू, एका ठिकाणी शक्ती निर्माण करू, 3 देवाची मिळून एक ताकद निर्माण करू. त्या 3 देवाच्या ताकदीपासून एक आकृती तयार केली आणि त्या आकृतीला दुर्गा माता असं म्हणतात. मग दुर्गा माता युद्ध करण्यासाठी महिषासुराकडे निघून गेली.
महिषासुराकडे गेली आणि तिथे गेल्याच्या नंतर महिषासुरानं दुर्गा मातेला पाहिलं आणि महिषासुर भुलून गेला. अगं माते, तू माझ्यासोबत विवाह करते का? दुर्गा मातेला म्हणला तू माझ्यासोबत विवाह कर, तुझं रूप फार सुंदर आहे. दुर्गा माता सर्व ऐकत होती, तिने सर्व काही ऐकून घेतलं आणि दुर्गा माता म्हणली की हे बघ महिषासुरा, मी तुझ्यासोबत युद्ध करेन, पण मी तुझ्यासोबत विवाह करेन, पण तुला आधी माझ्यासोबत युद्ध करावं लागेल. मग त्या ठिकाणी महिषासुर राक्षसानं आणि दुर्गे मातेनं त्या ठिकाणी काय केलं? युद्ध केलं. असं युद्ध एक दिवस नाही, 2 दिवस नाही, तर 9 दिवस युद्ध चाललं. 9 दिवस देवीला बसायला देखील मिळालं नाही, झोपायला देखील मिळालं नाही. म्हणून आपण आज पलंगावर देखील बसत नाही. त्याचं कारण आहे, म्हणून देवीनं 9 दिवस युद्ध केलं आणि 9 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर देवीनं त्या महिषासुराचं शिर छाडून टाकलं. म्हणून देवीची आज आपण एवढी मनोभावेने या ठिकाणी पूजा करत आहोत. विठ्ठल